तर वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये आता राज ठाकरे हे उपस्थित झाले आहेत आणि आपला मनसेचा जाहीरनामा ते आता प्रकाशित करतात। फोन करून थकली। जाहीरनामा आता प्रसिद्ध होतोय। वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये प्रकाशनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। मनसेच्या या जाहीरनाम्यामध्ये काय काय आश्वासनं दिली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने आपले जाहीरनामे जे आहेत ते प्रसिद्ध केलेले आहेत। आता मनसे जी जवळपास 120च्या आसपास अनेक पक्षांची जाहीरनामे आले। अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आज बऱ्याचशा त्याच गोष्टी आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो जाहीरनामा आहे तो मी आज तुमच्या समोर मी प्रसिद्ध करतोय। मला आत्ताच कळलं की काहीतरी निवडणूक आयोगाचं किती प्रती छापल्या आहेत ते त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं। आम्ही 500 प्रती छापल्यात, पण मला असं वाटतं या डिजिटलच्या युगामध्ये किती प्रती छापल्यात हे विचारणं इतकं हास्यास्पद आहे, कारण डिजिटली तर जाणारच आहे, पण ते कशा काय मोजायचं तुम्ही आणि त्याच्यात अशा प्रती किती छापल्यात म्हणजे हे आजच्या युगामध्ये त्या पूर्वी केबल बंद करायचे ना भाषण चालू असताना, हा त्यातला प्रकार आहे जवळपास की सगळेजण मोबाईलवरती आपले बघत असतात, भाषणं बिषणं सगळ्या गोष्टी बघत असतात। असो, पण आज 2 गोष्टी महत्वाच्या मला तुमच्याशी बोलायच्या आहेत। म्हणजे माझी 17 तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल। याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची। सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते। त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत। त्याच्याऐवजी मी माझा मुंबई ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे। सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल। आज मी इथे जाहीरनामा प्रसिद्ध करताना